बेस कमी कर मला. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. हॅलो टेस्ट. माइक टेस्ट 1 2. हॅलो चेक. वेलकम. हॅलो चेक. सुस्वागतम. थोड़ा अजून एक क्लियर कर. शार्प कर. हॅलो चेक. हॅलो टेस्ट. जास्त नको करू, थोडाच मध्ये कर. हॅलो चेक. टेस्ट. वेलकम. सुस्वागतम. हॅलो चेक. हॅलो टेस्ट. हॅलो चेक. सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व अतिथी आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2024 आपण पाहिलं तर पर्व क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सीझन 6 चा विजेता कोण ठरणार याची तर प्रत्येकाला उत्कंठा लागलेली आहे. आणि 6व्या पर्वाचा विजेता मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु आजच्या दिवसातील पहिला सामना जो आपण पाहिला तो आराध्य 11 आणि स्वामी कृपा या दोन संघादरम्यान पहिला रंगतदार मॅच पार पडलात. आणि त्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर आराध्य 11 संघाचा आयकॉन तुषार सुतार मात्र बरसत असताना आपण तुषार सुतार यांना पाहिलं. आता दुसऱ्या मॅचच्या दिशेने आपण घेऊन जातोय जिथे निलेश सह्याद्री 11 आयकॉन अनिकेत महाडिक एक लेदर क्रिकेटपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहेत ते अनिकेत महाडिक या सामन्यामध्ये फायरिंग आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या समोर गौरेश आरव 11 संघाचे आयकॉन रोहन गोठल हे देखील काही कमी नाहीत, ते देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात म्हटली तर आधी त्या श्री गणेशाला वंदन केलं जात आहे. त्या श्री गणेशाच्या चरणी वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जिच्या पदस्पर्शानं झालेली संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जुदानी मातेला वंदन करून ग्रामदेवता कुलदेवतेला वंदन करून सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मॅचला मैदानावरती सुरुवात होईल. अविनाश सर मैदानावरती रेडी आहेत आणि त्यांच्या जोडीला आमच्या साथीने नेहमीच पंचांच्या माध्यमातून असणारे एक नामांकित पंच म्हणून नेहमी आपण ज्यांना पाहिलेलं आहे ते विरळ नायर सर आज मंडणगड प्रीमियर लीग साठी मात्र जॉईन झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असणार आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या मॅचला सुरुवात होत आहेत आणि दुसऱ्या मॅचचा पहिला बॉल जो आहे तो पहिला बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलला ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन ठेवलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र सिंगल जे आहे त्या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 1 रन. आमच्या बाजूने संजयजी पातेरे आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर संपूर्ण आज जबाबदारी आणि महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी स्कोरिंगच्या माध्यमातून असू द्यात, त्यानंतर टीमचं मॅनेजमेंट असू द्यात, यासाठी सर्वांची अथक सारी मेहनत जी आहे प्रीतेजी नाटकर सुद्धा आमच्या बाजूने बसलेले आहेत. डीबीएनचे आमचे सर्व प्रतिनिधी आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुनील पोस्टुरे ही आमच्या बाजूने अगदी या ठिकाणी आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 1 रन. ही संपूर्ण स्पर्धा डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती या वाहिनीवरती दाखवली जात आहेत. आपल्या स्मार्टफोन आपल्या मोबाईलवरती तुम्ही या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण जे आहे ते प्रक्षेपण तुम्ही पाहू शकणार आहात. पुढील बॉल निकेश. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत मात्र बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील रन 4. दर्जेदार एमपीएल चौकार. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या आई खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे. थँक्यू. 2 कॅमेरामॅन आमचे मित्र कार्तिक आणि नयन तांडेल सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. निकेश पुन्हा एकदा रेडी. फटका चांगला खेळा. क्षेत्ररक्षकाला निवडलाय. आधी इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप खेळला होता, परंतु आता क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून खेळण्याचा प्रयत्न होता पण मस्तकाला दस्तक नाही देऊ शकले आणि क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर आणि रोहन गोठल जो आयकॉन खेळाडू होता त्याने टिपलाय हा सुंदर झेल. क्रिकेटचा फेमस मंडणगड गाव तिथे युवा
कमिटी थँक्यू. अगदी मंडणगडची चर्चा तर राहणारच, कारण की मंडणगडच्या परिसरामध्ये देखील अनेक साऱ्या स्पर्धा येतात आपल्या भेटीला. आणि मंडणगड प्रीमियर लीग म्हटलं तर एक नावाजलेली स्पर्धा, एक गाजलेली स्पर्धा, एक खेळाडूंना व्यासपीठ असलेली स्पर्धा म्हणून मंडणगड प्रीमियर लीग कडे पाहिलं जात आहेत. वर्ष 6वं आहे, पर्व 6वं आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे कोण विजेता ठरणार याची तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये वाट पाहावी लागणार आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अनिकेत महाडिक लेदर क्रिकेटपटू आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. नुकताच झालेल्या कोपरीच्या एका मैदानावरती अनिकेत यांची बॅटिंग आपण पाहिली होती. तेच अनिकेत. ओहो, स्ट्रोक तर चांगला होता. निकेश मात्र आपल्या फॉलोथ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक जात आहेत. आणि उत्कंठा तर प्रत्येकाची वाढलेलीच आहेत. आमच्या पाठीमागे स्वतः गीतेश पवार देखील उपस्थित आहेत. याच संघाचे संघमालक देखील आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे, ते आमच्या बरोबर पाठीमागच्या दिशेने आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 7. मंडणगड प्रीमियर लीगच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष आदरणीय अमोल वैराग साहेब, उपाध्यक्ष श्याम शिगवण साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत. सुनील गायकवाड साहेब यांना पाहतात. कार्याध्यक्ष सुधीर करावडे साहेब यांनाही आपण पाहतायत. तसेच सर्व अतिथी आणि मान्यवर यांना आपण पाहू शकतायत. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूप छान रीती आपल्याला पाहायला मिळाली. तुमच्यामध्ये तालमेल असणं खूप गरजेचं असतं आणि तोच तालमेल मात्र मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. निकेश बोलांडेवाडीचा हा खास करून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडूमध्ये देखील निकेश यांच्या देखील नावाची वर्णी लागलेली आहे असा बोलांडेवाडीचा हा खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अनिकेत महाडिक, अडखल या संघामध्ये अडखल फायटर म्हणून खेळणारा हा खेळाडू आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. ओहो, बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ज्या रेंज मध्ये होत्या, बॅटच्या रेंज मध्ये येण्याच्या अगोदर बॉल खाली राहिलेला आहे. आणि हीच तर खऱ्या अर्थानं नारंगीच्या जी विकेट आहेत त्या विकेटची खासियत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 7 रन 1 विकेट. आजची तारीखही आहे 7. तिथे 7-12 आहे, पण इथे 7-1 आहे. मैदानावरती घडेल काय याची चर्चा तर रंगेल, परंतु एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत. नेहमी विश्वास फार असतोय, नेहमी विश्वास फार असतोय, नेहमी विश्वास फार. हे नारंगीच्या या मैदानावर करतात नेहमी बाजी सर, करतात नेहमी बाजी सर, करतात नेहमी बाजी सर. हे अशी ही आमची युवा कमिटी, आम्ही तिचे शिलेदार. अशी ही आमची युवा कमिटी. एका गोष्टीची विनंती आहे. येणाऱ्या आता प्रत्येक संघासाठी तीच अनाउन्समेंट असणार आहेत. षटक संपल्यानंतर 11 खेळाडू एकत्र येण्याची गरज नाही आहे. तिथे तुमचे प्रमुख कॅप्टन, व्हाईस कॅप्टन असतील तर 2 ते 3 खेळाडू येऊ शकतात, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि सध्याच्या कालावधीमध्ये दिवस जर विचार केला तर 6 वाजेपर्यंत आपण पाहता तर दिवस आहे, त्याच्यानंतर अंधार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सर्वांना तीच विनंती आहे की 6च्या अगोदर आपल्याला हे संपूर्ण मॅचेस आजच्या संपवायचे आहेत. गोलंदाज केतनचा हा बॉल आपण पाहिला तर बॅकफुटला गेले, बॉलला खेळण्याचा प्रयत्न कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र गलीमध्ये जाऊन गलीचे खेळाडू जात आहेत बॉलवरती आणि बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. मंडणगड प्रीमियर लीग 2 संघांदरम्यान सुरू असलेली ही मॅच गौरेश आरव 11 आयकॉन रोहन गोठल आणि दुसऱ्या बाजूला निलेश सह्याद्री 11चे आयकॉन अनिकेत महाडिक यांच्यामध्ये सुरू असलेली ही एक अप्रतिम अशी रेस. फटका खेळला, मिस्टामिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे. बॉल क्षेत्ररक्षक पोहोचू नाही शकले. 1 रन तर घेतलाय, दुसरा रनचा प्रयत्न नाही आहे. एक चांगली गोष्ट मैदानावरती काय आहे तर गौरेश आरव 11 जसा 1 विकेट मिळाला ना तसा कॉन्फिडन्स दुणावलेला दिसतोय. सुरुवातीच्या कालावधीमध्ये चौकारही आला, पण चौकारानंतर जशी विकेट आली ना तसा कॉन्फिडन्स वाढला. आणि कॉन्फिडन्स ज्यावेळी तुमचा वाढेल ना त्याच वेळी तुम्ही काहीतरी गोष्टी करू शकतायत आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न सध्या गौरेश आरव 11 करतायत. परंतु निलेश सह्याद्री 11 यांना या मॅच मध्ये आपली पकड निर्माण करायची असेल, एक खेळाडू जो शेवटपर्यंत या मैदानावरती राहणं हेही गरजेचं असणार आहे. माप्रल तरी बंदरवाडी संघाचा आपण पाहिलं तर हा खेळाडू केतन मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहेत 30 सेकंडच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू येत आहेत, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि बॉलला अडवतात, फेकतायत. तोपर्यंत 1 रन मात्र त्या ठिकाणी मेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 10 धाबा. स्ट्राईक एनवरती पुन्हा पाहायला मिळत आहेत अनिकेत महाडिक, मॅन फ्रॉम अडखल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. 4 खेळाडू जर पाहिलं तर 30 सेकंडच्या आतमध्ये आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत.
ठेवले देखील गेलेले आहेत. ओहो, फटका खेळला अनिकेत महाडिक यांच्या बॅट मधून आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पार पार पार. षटकार. च्या फटक्यासाठी ओळखला जातोय अनिकेत महाडिक आणि अनिकेत महाडिकचा हा ट्रेडमार्क शॉट सध्या मैदानावरती त्याने खेळला गेलेला आहे. 6 धावा येतात. 6 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 रन 16 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज रेडी. ओहो, फटका आणखीन एक सजवलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय की काय, तर यस डेफिनेटली निवडलाय. चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय आणि मोठा मासा हा गळायला लागलाय असं म्हणतात नेहमी, त्याच प्रकारची गोष्ट घडली आहे. अनिकेत महाडिक बॅक टू दी पॅव्हेलियन गॉन. मैदानावरती आले. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. मंडणगड प्रीमियर लीग एक केवळ स्पर्धा नसून नवोदित खेळाडूंना आपली कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरती क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट असं व्यासपीठ जे आहे ना, ते व्यासपीठ आज मंडणगड प्रीमियर लीगच्या माध्यमातूनच उपलब्ध करून दिलेले आहेत. नवीन हिरे जे आहेत ना, ते तुम्हाला याच मैदानावरती आज सापडणार आहेत. उद्या देखील याच मैदानावरती सापडणार आहेत आणि कदापि ते भविष्य असू शकतात मंडणगडचं. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. केतन बॅकफुटला गेले, स्लाइस केला बॉलला, फटका खेळला. छान क्षेत्ररक्षक देखील मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत, बॉलला अडवतायत, फिल्डिंग चांगली करतायत. एका धाबेशिवाय मात्र दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि षटकाची देखील होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 17. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7, या षटकामध्ये आलेले आहेत 10. म्हणजे इथे एक षटकार येऊन देखील गोलंदाज केतननं मी म्हणेन कमबॅक केलेला आहे. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये घडेल काय याची चर्चा होण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तिथे जास्त चर्चा होणार नाही, इथे डीजेला चर्चा करण्यासाठी आम्ही छोटासा वेळ देतोय. फेमस मंडणगड गाव, तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. युवा कमिटीचा गाजतय नाव. तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही, राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम. नाही राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम. नाही राजकारण. थँक्यू. जवळपास 500च्या वरती आतापर्यंत लाईव्ह ही स्पर्धा तिथे पाहतायत सकाळच्या सत्रामध्ये. हेही विशेष आहे. म्हणजे मंडणगड प्रीमियर लीगची क्रेज तर यापूर्वीच भरपूर होती, परंतु ही क्रेज आता खऱ्या अर्थानं ती शिगेची उत्कंठा जी होती ना, ती उत्कंठा आता वाढली गेली आणि अजून जसा उद्याचा दिवस येईल ना शेवटच्या सत्रामध्ये, ती उत्कंठा होणार आहे की फायनलिस्ट कोण होणार, या 6व्या पर्वाचा विजयी कोण होणार, त्याची चर्चा रंगणार आहेत. जावेत मैदानाच्या दिशेने आयकॉन रोहन गोठल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, बॉलला अडवतायत, फेकी करतायत. धावसंख्या धावफलकावरती 1 ने वाढली जात आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. निलेश सह्याद्री 11 संघ आपण एका बाजूला पाहतात, बॅटिंग करतात, दुसऱ्या बाजूला गौरेश आरव 11चा संघ आपण मैदानावरती पाहत आहात. चांगली मॅच रंगणार यात काही शंका नाही. पुण्यात मात्र स्ट्रोक चांगला खेळलाय, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती पोहोचल्यात. चांगली फेकी मात्र पाहायला मिळत आहेत. एकतर ज्यावेळी सर्व काही चांगलं घडतं ना, म्हणजे विकेट येतात रेग्युलर इंटरव्हल मध्ये, त्याच्यानंतर एखादा डॉट बॉल येतोय आणि त्यानंतर जो दबाव आहे ना, मानसिकता ती समोरच्या संघावरती निर्माण करण्याची खास करून गरज होती, ती आतापर्यंत केलेली आहे गौरेश आरव 11 ने. यॉर्कर लेन बॉल त्याला मात्र खोदून काढलाय, चेंडू मात्र निघून येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला, बॉल अडवतात, फेकी करतात, तोपर्यंत 1 धाव जी आहे ती 1 धाव पुण्यात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुण्यात रेडी. ओहो, यावेळचा बॉल इनफिल्डला क्लिअर करत जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल स्ट्रोक मात्र खेळला गेला आणि बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला भेदत चौकार.
मध्ये जरी पाहिलं असेल ना, क्लासिक स्ट्रोक, फुल फेस ऑफ दी बॅट, अगदी बॅटच्या रडारमध्ये बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न आणि पद्धत आली ते चांगलं होतं, फुटवर्क चांगला होता. त्या कारणामुळे हा चौकार आहे तो मैदानावरती खेळला गेला. थोडीशी लेंथ आता भरकटली गेली आहेत म्हणून हा 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 दोन गोष्टीचा पर्याय असतो. एकतर ज्यावेळी चौकार येतो त्यावेळी थोडीशी गोलंदाजीची मानसिकता खचली जाते का, तर येस डेफिनेटली खचली जाते. मग तिथून त्याला परिवर्तन करणं गरजेचं आहे. मग तिथून त्याला स्वतःमध्ये शांतता आणि संयमता आणणं देखील गरजेचं असतं एखाद्या वेळी गोलंदाजी करताना. पाहूया तसं काही घडेल का. पुण्यात मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॉलला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉलला अडवत आहेत, फेकी करेपर्यंत या ठिकाणी मात्र आपण पाहिलं मेल 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 26 धावा. राज कदम यांनी जर षटकार ठोकला तर तुषार सुतार यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहेत. पाहूया. ओहो, फटका तर खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले गेलेले आहेत आणि षटकाराच्या अगदी लालचीमध्ये हा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जातोय की काय याची देखील चर्चा आहे. फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. प्रितेश पवार, अमोल सुतार, सागर कानेकर, दर्शन गोरिवले, आदिश माब्दी, दिलीप माळप आणि अंकेश खांबे असतील, कल्पेश कोबणाक, समीर रक्ते, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर राजेंद्र कोबणाक यांनी खूप छान प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. गणेश पोस्टुरे यांनी देखील खूप मोठ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. गणेश आपले मनापासून आभार आहेत. दादू सापले मनापासून आभार आहेत. रुपेश जोशी असतील, बरेच जण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण मॅचेसचा आनंद घेतात घर बसल्या. त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा मंडणगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6व्या मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. आपला उत्साह आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये असाच राहील. प्रतिक्रिया आपल्या चालूच राहणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा 26 धावा. अनेक जण सध्या मंडणगड मध्ये देखील पाहत असणार. गावोगावी आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खेडोपाडी आणि त्याच मात्र स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मंडणगड प्रीमियर लीगची चर्चा देखील रंगली होती आणि ती स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. चला, दोन्ही संघांना विनंती आहेत, पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. टीएम बॉईज आणि प्रियांश अद्विका 11 दोन्ही संघाचे कॅप्टन या. फुलटस बॉल आहे, मिस्टमिंग स्ट्रोक आहे, हवेमध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षक येतात, कॉलिंग चांगली पाहायला मिळाली, एक चांगला कॅच त्या ठिकाणी घेतलाय अविनाश यांनी. फलंदाज मात्र माघारी परतेल. आणखीन एक विकेट डाऊन, ब्रेक थ्रू मिळून दिलाय. फलंदाज बाद, गॉन. कदापि हे गाणं आठवल्यानंतर आता सुधीर करावडे, अमोल वैराग यांना आठवण झालीच असेल. एका मंडणगडच्या त्या पार्टी सेशन मध्ये फार्म हाऊस वरती हेच गाणं होतं. कदापि हेच गाणं होतं, बरोबर लक्षात या माझ्या. आणि त्याच गाण्यावरती आपले होते काही 2-3 जण, खूप चांगले डान्सर आहेत ते. कदापि उद्याच्या दिवसामध्ये ते येऊ शकतात. आणि बाला डान्स फेमसही आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण त्याच गोष्टीची चर्चा करणार आहोत. गोलंदाज रेडी आहेत. फटका छान खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा झेलचीची संधी. ओ, हातामध्ये कॅच आला होता परंतु नाही पकडू शकले. फेकी होता त्या ठिकाणी, विकेट किपर एंडला फेकी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला परंतु 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 28 धावा निकेश होते त्या ठिकाणी, बोलांडेवाडीचे खेळाडू आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेलेली आहेत. धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. सर्वेश कोंडगावचे खेळाडू आहेत ते सध्या मात्र मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला बॅट्समॅन रेडी आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, ब्रह्मास्त्र यॉर्कर मध्ये अगदी हाताळलेला हा बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात, बॉलला अडवतात, फेकी करतात. चांगलं क्षेत्ररक्षण हीच मात्र खऱ्या अर्थानं तुमची कसरत असणार आहे. या मैदानावरती तुम्ही कशा प्रकारे फेकी करणार, या मैदानावरती तुम्ही बॉलवरती कसे पोहोचणार हे सर्वाधिक महत्वाचं असणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिला 3 बॉलचा खेळ संपला गेलेला आहे आणि उर्वरित आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राईटम ओव्हर द विकेट.
फुलटच बॉल आहे, त्याला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला, झेलची संधी, चांगला कॅच जो आहे तो पुन्हा एकदा कॅरी केलेला आहे. आयकॉन खेळाडू होता, आयकॉन रोहन गोठल यांनी घेतलेला हा कॅच, फलंदाज माघारी. आपण पाहतात पहिला मॅच होईल टीएम बॉईज आयकॉन आशिष काप आणि दुसऱ्या बाजूला प्रियांश अद्विक 11 आयकॉन आकाश वागरे. मॅन फ्रॉम तरीबंदरवाडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. केदारेश्वर क्रिकेट संघासाठी खेळणारा हा खेळाडू आहे आकाश वागरे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर आशिष काप टीएम बॉईज आयकॉन. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. तर थोडीशी आपण पाहिलं तर गती जी आहे ती गती त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. आणि या षटकातील विचार केला तर आता बॉल फेकून झाल्यात मैदानावरती 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. लास्ट बॉल कशा प्रकारे असणार, फटका समोरच्या दिशेने खेळलाय, सुंदर खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. लॉंगॉन मधून येऊन दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती झालाय आणि जलद गतीने दुसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट केली जात आहेत. पहिल्या 4 षटकांचा खेळ आहे, पहिल्या इनिंगचा खेळ आहे. तो पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला गेलेला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती धावा लगावल्यात 31 धावा. बॅटिंग करत असताना निलेश सह्याद्री 11 या संघानं 4 षटकांमध्ये उभारल्यात. 31 मैदानावरती करायचे आहेत. 32चं लक्ष असणार आहे. पहा धावा कशा प्रकारे आल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7 निकेशच्या, केतनच्या षटकामध्ये आल्या 10, रोहन आले. रोहनच्या षटकामध्ये धावा आपण पाहिलं तर जवळपास रोहनच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 धावा. त्याच्यानंतर सर्वेश आले आणि सर्वेच्या षटकामध्ये 5 धावा. अशा पद्धतीनं हे धावेचं अॅनालायसिस आपण पाहिलेलं आहे. बॅटिंगमध्ये तितकी चांगली प्रभावी कामगिरी जास्त बॅटर करू शकले नाहीत. अनिकेतनं एक षटकार वगळता बाकीचे खेळाडू मोठे फटके नाही मारू शकले. एक षटकार आणि एक चौकार वगळता या इनिंग मध्ये मोठे फटके नाही पाहायला मिळाले. ही या इनिंगची विशेषता होती. जवळपास या इनिंग मध्ये 5 विकेट जे आहेत ना ते 5 विकेट गमवावे लागले होते. टीम मैदानावरती आपण पाहिलं तर निलेश सह्याद्री 11ला मैदानावरती टॉस होणार आहेत आणि नाणेफेकीचा कॉलसाठी आपले कमिटी मेंबर सज्ज आहेत. त्या ठिकाणी सुधीर करावडे साहेब या ठिकाणी रेडी आहेत. त्यांच्या जोडीनं कमिटी मेंबर जे असणार आहेत तेही त्या ठिकाणी रेडी असणार आहेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच टॉस साठी यायचे आहेत. प्रियांश अद्विका 11 आणि टीएम बॉईज आपल्या मंचाच्या समोरच्या दिशेने बरोबर खालच्या दिशेने जिथे आपला टॉस होणार आहे. चला मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे, त्यामुळे मैदानावरती हा टॉस होणार आहे. श्याम शिगवन या ठिकाणी पाहायला मिळतात, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. टॉस केला जातोय. प्रियांश अद्विका 11, सुधीर करावडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आणि टॉस झालेला आहे. टीएम बॉईजनं टॉस जिंकलेला आहे. आशिष काप आयकॉन खेळाडू आहेत आणि निर्णय जो आहे तो निर्णय देखील आपण कळवणार आहात. श्याम शिगवन आपलं डिसिजन आहे ते डिसिजन आपण कळवणार आहात. फिल्डिंग करण्याचं डिसिजन आहे ते फिल्डिंग करण्याचं डिसिजन या ठिकाणी मात्र घेतलं गेलेलं आहे. चला पुन्हा एकदा आपण या मॅच मध्ये या इनिंग मध्ये कशा प्रकारच्या हालचाली घडतायत हेही पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूयात. प्रशांत पोस्टुरे साहेब वेलकम, आपलं स्वागत असणार आहे. एक छोटंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानावरती येऊयात. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. थँक्यू संजयजी शिगवन, सचिनजी शिगवन, त्यानंतर प्रशांतजी पोस्टुरे, बिकुमामा मालप आपले ज्येष्ठ सल्लागार म्हणून आपण ज्यांना नेहमी पाहतायत ते सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर मनोजजी भागडे आपल्या मंचावरती आहेत.
त्यांच्याच बाजूने जर आपण पाहिलं तर युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी वैराग साहेब यांना आपण पाहतायत. त्यानंतर एका बाजूने आपण पाहिलं तर युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे सभासद प्रतीकजी वैराग हे यांनाही आपण मंचावरती पाहू शकतायत. त्यांच्याच बाजूने जर आपण पाहिलं तर खास करून युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे सचिव विकास खांबे साहेब आपल्या मंचावरती आहेत. आपलंही सहर्ष स्वागत असणार आहेत. आणि आमच्या बरोबर बाजूने एका बाजूने सुनील आहेत, दुसऱ्या बाजूने प्रीतेजी नाडकर सर आहेत. आमच्या बाजूनेच खऱ्या अर्थानं एक महत्त्वाची भूमिका या मंडणगड प्रीमियर लीगमध्ये बजावत असताना संजयजी पातेरे साहेब हेही आमच्या बाजूने आहेत. डीजेची टेक्निकल टीम आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर डीबीएनचे स्वतः धनंजयजी या ठिकाणी उपस्थित आहेत, जे सध्या स्क्रीन एडिटरची भूमिका बजावत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिका नयन आहेत, जयेश आहेत आणि कार्तिक आमचे प्रोफेशनल कॅमेरामॅन आहेत, ते सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही मात्र दुसऱ्या कॅमेराने सर्व काही गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. चला चला जास्त जास्त चर्चा होणार नाही. तुमच्याकडे खर्च करण्यासाठी कमी खर्चाची आता थोडस रक्कम आहे, त्यामुळे विनंती आहे. आता ऑक्शन मध्ये कोणी जास्त चर्चा केली होती त्याचीही चर्चा होती, तिथेही चर्चा होती मुंबईमध्ये. आज इथे कोण चर्चा करते त्याची चर्चा होणार आहे. परंतु लक्ष मैदानावरती जर पाहिलं ना तर 32चं लक्ष मैदानावरती ठेवलं गेलेलं आहे आणि 32चं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केली जाईल याचीच आपण चर्चा करणार आहोत. आजच्या दिवसातील एकूण 8 संघ जर पाहिले तर आराध्य 11, स्वामी कृपा 11, निलेश सह्याद्री 11, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर गौरेश आरव 11ला आपण पाहतायत. टीएम बॉईजचा संघ काही वेळामध्ये दाखल होतोय. प्रियांश अद्विक 11शी त्यांचा मॅच होणार आहेत आणि त्याच्यानंतर दक्ष सुपर किंग आणि दोस्ती 11 यांच्यामध्ये महत्वाचा मॅच रंगणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवसातील हे सुपर 8चे संघ आहेत. उद्या सुपर 8चे आणखीन संघ दाखल होणार आहेत आणि उद्या संडे आहे. संडेमध्ये फंडी होईल आणि संडेमध्ये उद्या तर खऱ्या अर्थानं बिग फायटीच्या लढती आहेत त्याही मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. चला मॅचला सुरुवात. आयकॉन अनिकेत महाडिक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय, विकेट जाण्याची शक्यता. ओ हो चर्चा चर्चा चर्चा. पहिल्याच बॉल वरती साधा सोपा कॅरी करणारा झेल होता, परंतु त्याला मात्र अगदी हातामधून निष्ठवलं गेलेलं आहे. पहिल्याच बॉल वरती जीवनदान. अनिकेत महाडिक तर आहे तुमचा आयकॉन, परंतु त्याला साथ देणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालेलं आहे आणि जीवनदानाचा फायदा किती घेणार प्रशांत त्याची चर्चा रंगणार आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. जलद गतीने बॉल मात्र थोडासा मध्ये आत जाणारा बॉल मध्ये पाहायला मिळाला. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही गोष्टी अनिकेत चांगल्या प्रकारे जाणतोय. कशा प्रकारचे बॉल हाताळायचे अनिकेतला योग्य ठाऊक जे केलं आहे आणि तेच मात्र हाताळण्याचा प्रयत्न. लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला 2 ते 3 गोष्टीचं जास्तीत जास्त प्रशिक्षण दिले जात आहेत. बॉलला कसं मध्ये आणायचं, बॉलला कशा प्रकारे बाहेर घेऊन जायचं आणि खेळाडूला ओळखून कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे मात्र दाखवत आहेत. हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी आहे, विकेट जाण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक आता कुठलीही चुकी करत नाहीत. चांगला कॅच आहे, तो चांगला कॅच कॅरी केलाय आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. निनाद यांना मात्र परतावं लागेल. बॅक टू दी पवेलियन. गॉन. आयकॉन अशी आता रंगतदार लढाई तर मैदानावरती रंगते आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर आयकॉन मैदानावरती दाखल झालेला आहे आणि त्याच्या समोर दुसरा आयकॉन असणार आहेत. रोहन गोठल वर्सेस अनिकेत महाडिक असा रंगणारा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद गोठल यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. निलेश मोरे आपल्याला शुभेच्छा देतात. निलेशजी मोरे आपल्याही मनापासून आभार आहेत.
ओहो हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अपील पंचांकडे होतोय. स्ट्रॉंग अपील तर होती, परंतु पंच सांगतात नाही, हा बॉल संपर्क नाही होताना पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाले 4, धावसंख्या धावफलकावरती 1. पंचांना काही सेकंदामध्ये डिसिजन द्यावं लागतात, अगदी चाणाक्ष राहावं लागतात आणि त्याचमधले पंच आहेत. आणखीन एक चांगला बॉल. अनिकेत यांच्याकडे वेग आहे, पण नुसता वेग असून चालत नाहीत, तर वेगावरती नियंत्रण असणंही गरजेचं आहे. वेगावरती स्वार होणंही गरजेचं आहे आणि स्वतःमध्ये असलेली विविधता आणि वैविध्यता ह्याही गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्वाच्या आहेत. ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. अनिकेत महाडिक मैदानावरती थांबवतायत. एक आयकॉन दुसऱ्या आयकॉनला थांबवतोय, हेही महत्वाचं आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं मंडणगड प्रीमियर लीगची ही सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो हो हो, आणखीन एक बॉल मध्ये जाणारा पाहायला मिळाला. त्याला फक्त आपण पहिला तर डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश करण्याचा प्रयत्न, परंतु तोही बॉल मात्र बॅटवरती आलेला नाहीत. आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलेलं आहे पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये अनिकेत महाडिक यांनी फक्त आणि फक्त 1 रन खर्च करून 1 विकेट मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे चांगलं षटक हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा आणखीन काही गोष्टीची होणार आहेत. चला, एकत्र येण्याची गरज नाही. एक क्रिकेटचा फेम मंडणगड गाव, तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. युवा कमिटीचा गाजतय नाव, तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो, भेदभाव नाही राजकारण. थँक्यू. चला, MPL मध्ये कुठले कुठले संघ कुठल्या पर्वाचे विजय झाले त्यांची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूयात. पहिल्या पर्वामध्ये सन 2018 साली खास करून मंडणगड प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि पहिल्याच वर्षामध्ये उर्मी 11चे मालक खास करून उमेश धाडसे, दादूस कर्णधार श्री उमेश धाडसे ओव्हल मैदानावरती ती स्पर्धा खेळवली गेली आणि ते पहिल्या क्रमांकाचे विजेते होते. पर्व दुसऱ्यामध्ये ड्रीम 11चा संघ होता, मालक श्री विजय भागडे होते आणि ती स्पर्धा ओव्हल मैदानावरती झाली होती आणि तिथे देखील आपण पाहिलं तर विजय भागडे यांनीच खास करून मात्र पारितोषिक पटकावलं होतं. पर्व तिसऱ्यामध्ये बांद्रे 11चा संघ, मालक सुनील बांद्रे होते आणि कर्णधार श्री सुनील बांद्रे यांनी देखील ओव्हल मैदानावरती पर्व 3 जे होते ना ते ओव्हल मैदानावरती खेळवली गेली. आणि पर्व चौथं 2022 साली, म्हणजे 2020 आणि 2022 मध्ये 2 वर्षाचा गॅप होता. त्याचं कारण होतं कोविड-19 जो व्हायरस होता, त्या कारणामुळे आपण ती स्पर्धा 2022 साली खेळली होती. मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. चांगला बॉल आहे का तर नाही आहे. पंच वळतायत विरल नायर सर आमच्या दिशेने आणि सांगतायत हा बॉल आहे खराब बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच मात्र दाखवून देत आहेत आणि व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. पर्व चौथं नारंगीच्या मैदानावरती पार पडलं सन 2022 मध्ये. त्यावेळी सौरभ 11, मालक सुनील गायकवाड आणि संदेश कांबळे यांचा संघ आणि कर्णधार विजय भागडे यांनी मात्र खास करून कॅप्टनची भूमिका बजावली आणि ते विजेते होते पर्व चौथ्याचे. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. लयबद्धता चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे. राज लोखंडे मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती दाखल झालेले आहेत. याही नावाची चर्चा सातत्याने राहिली मंडणगडच्या परिसरामध्ये. एक बीजे खेळाडू म्हणून राज लोखंडे यांनाही आपण पाहत आहात आणि तेच राज लोखंडे मैदानावरती चांगली गोलंदाजी करतायत. परवा 5व्याचे कोण विजयी आहेत त्याची चर्चा तुमच्यापर्यंत आम्ही करणार आहोत या बॉल नंतर. फटका चांगला खेळला, हवेमध्ये खेळला, झेलचीची संधी, क्षेत्ररक्षक ओहो पुढे होते आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक देऊन चेंडू 1 बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर, चौकार. मध्ये म्हणजे मागच्याच वर्षामध्ये. आणि ओम साई 11 संघ, मालक श्री रोहनदादा बैकर आणि नितेशजी गव्हाळे खास करून मालक होते आणि कर्णधार छोटा पॅक बडा धमाका कौशिक पोस्टुरे होते त्यावेळी आणि ते ठरले होते पर्व 5व्याचे विजयी. आता पर्व 6व्यामध्ये कोण विजयी असणार त्याची चर्चा रंगलेली आहे. ओहो, खोलव्या टप्प्याचा बॉल, लगेच लेंथ मध्ये बदल केला, लगेच मात्र आपली गती आहे ती गती देखील दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले आणि एक चांगला बॉल राज लोखंडे यांच्या माध्यमातून पेश केला गेला. धावसंख्या धावफलकावरती 6. डीबीएन लाईव्हच्या वतीनं स्पर्धा थेट कव्हरेज केली जात आहेत. एक प्रसिद्ध युट्यूब चॅनल मधून सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपण पाहतायत. समोरच्या दिशेने फटका खेळला, चांगला केला, क्षेत्ररक्षक मात्र धावतात बॉलवरती परंतु नाही थांबणार. बॉल निघून जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या खेळाडूला बीट करत बाउंड्री लाईन क्लिअर करताना चौकार. जास्त टेन्शन कोणाला झालं माहिती का? त्या पॉइंटच्या खेळाडूला झालाय. त्यानेच कॅच सोडली होती, त्यानेच या खेळाडूची कॅच सोडली होती आणि त्यानेच 2 चौकार मारलेले आहेत. म्हणून म्हणतात ना, वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाहीत.
माणसाची परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही ना, तसा क्रिकेटचा खेळ आहे. ओहो, चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाला. पेश करत असताना निर्धाव चेंडू मात्र आपण पाहू शकतात. रोहनजी बैकर उपस्थित आहेत. शिर्डीचा प्रवास करून लगेचच दाखल झालेले आहेत. रात्रीचा प्रवास करून आज मात्र मंडणगड प्रीमियर लीग साठी पुन्हा एकदा दाखल होत आहेत. या षटकातील विचार केला तर आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 5 आणि धावसंख्या धावफलकावरती 10. रुपेश धामणे यांनी शुभेच्छा दिल्यात. रुपेश गोरिवले यांनी शुभेच्छा दिल्यात. ओ, फटका छान खेळलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉल निघून आलाय आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. MPL चा कडक षटका. वेगानं वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. गौरेश आराविलेवन, गीतेश पवार खुश असतील. अगदी 32चं लक्ष आहेत. अर्ध्या धावा तर झालेल्या आहेत. 16 धावा झालेल्या आहेत. 16 धाव्यांची गरज आहे. एक चांगली माहिती आमच्यापर्यंत प्रीतेजी सांगतात आणि वेळोवेळी असंही गरजेचं आहे. म्हणजे एखादा समालोचक ज्यावेळी समालोचन करतोय ना, तर आजूबाजूचं वातावरणही चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले स्कोरर, त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले आपले 12th मॅन यांचंही वातावरण जुळणं गरजेचं आहे. जर त्यांचं वातावरण जुळलं ना, मग एक चांगली कॉमेंट्री तुमच्यापर्यंत आपण पोहोचू शकतोय. षटकांचा खेळ संपला गेला. 2 धावा धावफलकावरती आहेत, जवळपास 16 आणि आता विजयासाठी मैदानावरती रन करायचे आहेत. बरोबर 12 बॉलमध्ये त्या मात्र 16 रन. प्रीतेशजी नाटकावर आम्हाला आणखीन एक माहिती देत आहेत. तिथे बॅटिंग करताना पहिल्या 2 षटकांमध्ये 17 होत्या, पण इथे 2 षटकांमध्ये 16 आहेत. पण फरक नाही पडणार, फरक 16चा आहे. तिथे 3ऱ्या षटकामध्ये कमी आल्या होत्या, 4थ्या षटकामध्ये कमी आल्या होत्या. त्यामुळे आता त्याच्यामध्ये रेस लागेल का, ह्याची चर्चा रंगणार आहेत. गोलंदाज जय मैदानावरती दाखल होत आहेत 3रं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल घेऊन ओहो, कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळलाय. छान खेळलाय. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होतोय का. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती वेगाने गेलायत, परंतु फेकी थोडीशी खराब आहे, थोडीशी सावध झालेली आहेत. रजनीकांत आहेत आपले. रजनीकांत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18. तिथे रजनीकांत, तिथे रजनीकांत आहेत, प्रसिद्ध आहेत. धावसंख्या 18. फटका छान खेळलाय. इनफिल्डला आता क्लिअर केलं जाईल. क्षेत्ररक्षक पाठला करतील. रेस लागलाय बॉल मध्ये. फक्त बॉल जो आहे ना, तो बॉल बाहेरून घेऊन यावा लागेल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. थँक्यू. म्हणजे हे गाणं ऐकल्यानंतर एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद येतो. आई जिवदानी मातेचा आशीर्वाद आणि ऊर्जाही निर्माण होते. म्हणजे आपल्या आई जिवदानी मातेचं जे मंदिर आहे, डोंगर आहेत आणि तिच्याच पदस्पर्शाने झालेली पावन नगरी आहे. संपूर्ण आपण पहिला परिसर पाहिला तर आई जिवदानी मातेच्याच पदस्पर्शाने झालेली ही पावन नगरी आहे. आणि सॉन्ग मध्ये उल्लेखही आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढले. धावसंख्या धावफलकावरती 22. यावेळचा बॉल अपील पंचांकडे स्ट्रॉंग पाहायला मिळतात. पंचांचं बोट तर अगदी आकाशामध्ये. पंच सांगतात यस डेफिनेटली लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज मात्र माघारी परतेल. विकेटचं पतन. गॉन. क्रिकेटचा फेमस मंडणगड गाव. तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. युवा कमिटीचा गाजतय नाव. तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो, भेदभाव नाही राजकारण. थँक्यू. वेलकम बॅक. पुण्यात सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक, उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात मंडणगड प्रीमियर लीग. जवळपास 650च्या वरती 650चा आकडा पलीकडे आपण पार केलेला आहे आणि तिथे मात्र प्रेक्षक वर्ग जोडले गेलेले आहेत. या संपूर्ण मॅचचा आनंद तेही घर बसल्या आपल्या स्मार्टफोन, आपल्या स्मार्ट टीव्ही वरती घेत आहेत. मंडणगडच्या विशेष करून आपण पाहिलं तर संपूर्ण भागामध्ये गावोगावी आज ही मॅच पाहिली जात आहे. फटका खेळला, हवेमध्ये खेळला. झेलचीची संधी असेल का. क्षेत्ररक्षक कॅच वरती येतोय. आणखीन एक मोठा मासा जो आहे तो जाळ्यामध्ये फसवला गेलेला आहे. फलंदाज बाद होतोय. विकेट रेग्युलरली आला ना तर गौरेश आराविलेवन मात्र माघारी परतू शकतोय का या मॅच मध्ये, चर्चा ती असणार आहेत. परंतु प्रतीक आले आणि प्रतीक माघारी परतले. विकेटचं पतन. गॉन.
गडचं गोट्या अंपायर म्हणून प्रसिद्ध असलेले निलेशजी दामने आमच्या मंचावरती आहेत आणि एका संघाचे खऱ्या अर्थानं तेही महत्त्वाचा भाग असणार आहेत. म्हणजे जवळपास संघामध्ये आपण पाहिलं ज्यावेळी ऑक्शन पार पडलं त्या मुंबईच्या परिसरामधून त्यावेळी काही खेळाडूवरती चर्चा तर खूप मोठी होताना पाहायला मिळाली. काही खेळाडू होते ज्यांनी खऱ्या अर्थानं एक रेस ओलांडली होती. चर्चा त्या गोष्टीची होईल. फटका चांगला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल मात्र हाताळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ही मॅच अजूनही आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एका वेगळ्या मोडवरती जाऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे म्हणून मी म्हटलं ना क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी तिथे 2 षटकांमध्ये वेळ लागला नव्हता. इथेही 2 षटकांमध्ये वेळ लागणार नाही. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा ऑन स्कोर कार्ड मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे सुंदर असं मैदान. धावसंख्या धावफलकावरती 23. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 5 शेवटचा बॉल असणार आहेत. करायच्या दरम्यान मैदानावरती 32. आता 10 धावींची गरज आहे. 7 बॉल आणि 7 बॉल 9 धावींची गरज आहे. सॉरी 7 मध्ये 9. फटका खेळला गेला. पुण्यात आपण पाहिलं तर चेंडूला मात्र सीमारेषेच्या जवळपास तिथे मात्र अडवण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा येत आहेत आणि षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. आपण पाहिलं तर तिसरं येणारे बॉल मैदानावरती शेष राहिलेले आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये मैदानावरती विजयासाठी 7 धावेंची गरज आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावा कशा प्रकारे होतील याची चर्चा आपण करणार आहोत. आता जास्त चर्चा मैदानावरती होणार नाहीत. काही लाईव्ह चॅटच्या माध्यमातून प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. गणेश पोस्टुरे यांनी खूप सुंदर अशा वर्ड्स मध्ये आपलं मनोगत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. गणेश पोस्टुरे यांनी सांगितलं की पर्व 6वं म्हणजे 6व्या वर्षाचे यश आणि हे निश्चितच तुमच्या सर्वांच्या अथक मेहनतीचे आहे. उत्कृष्ट नियोजनाचे आणि क्रिकेट प्रेमीच्या प्रचंड पाठिंब्याचे प्रतीक आहे. हे त्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी आणखीन एक चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे की आयोजक कमिटीचे विशेष अभिनंदन असणार आहेत कारण अशा भव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन एक आव्हानात्मक आणि एक महत्त्वाची जबाबदारी आहे. तुमच्या मेहनतीमुळे मंडणगडच्या क्रिकेट विश्वात ही स्पर्धा एका वेगळ्या एक आनंदोत्सव ठरत आहे. ह्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. त्यांची आपण चर्चा करणार आहोत. परंतु मॅच रंगणार आहेत. गोलंदाज रेडी आहेत. 6 मध्ये 7. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस्टामिंग स्ट्रोक झेल घेतली तर मॅच ऑन होऊ शकते परंतु चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. आता तू घेऊ की मी घेऊ परंतु एकमेकांकडे बघतच राहिले. रजनीकांत होते तिथेही तो पुष्पाचा नवीन पुष्पा 2 आलाय तर ते पुष्पा फायर करावं लागणार आहेत. आता एवढं चांगलं मैदान आहे मग तुम्हाला थोडंसं जास्त मेहनत घ्यायची आहे. ड्राईव्ह मारायची आहे तिथे कॅच घ्यायचे आहेत तर मॅच ऑन होणार. 5 मध्ये 6 ची गरज आहे. ओव्हर द विकेट. नो 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 ओहो नो नो नो. आता पंचाने काय सांगितलंय यावेळी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर तुम्ही गोलंदाजी नाही करू शकणार. दुसरी गोष्ट काय सांगितलं पंचांनी की इथून तुम्हाला चक्क म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. पण एखाद्या वेळी पंच चक्क म्हणून घोषित करतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधी गोलंदाजी नाही करू शकणार. करू शकणार. स्वतःमध्ये परिवर्तन करा. स्वतःच्या थोडंसं हँड ते जो तुमचं चुकी जी आहे ती चुकी सुधारण्याचा प्रयत्न आहे तो करणं गरजेचं असणार आहे एखाद्या गोलंदाजासाठी आणि युवा खेळाडूसाठी हे टॅलेंट असणं गरजेचं आहे. यस पंचांचं बोट आता हवेमध्ये फिरतायत. पंच सांगतात फ्री हिट. मंडणगड प्रीमियर लीगची स्पर्धा सुपर डुपर हिट आहे. पुढचा बॉल मैदानावरती फ्री हिट असणार आहे. गौरेश आरव 11 संघ विजयाच्या दिशेने तर वाटचाल करतोय परंतु त्यांना रोखण्याची जबाबदारी आहे सध्या निलेश आराध्य 11 वरती. संदेश ओहो फ्री हिटचा बॉल वळवलाय. हातभर वळण दिलं बॉलला. बॉल मध्ये येताना पाहायला मिळाला सरळ विकेट किपर अनिकेत महाडिक यांच्या हातामध्ये विसवला गेलेला आहे. 4 बॉलचा खेळ शेष आहे. 5 रनची गरज आहे. हाताच्या पंजामध्ये 5 बोटच असतात आणि सध्या धावींची गरज 5. पुण्यात आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फेकी थोडीशी चांगली झाली असती तर कदापि बॅटरला परतावं लागलं असतं. अशा क्लोजली मॅच आपण पाहतात. भरपूर मॅचेस पाहायला मिळतात. सध्या तुम्ही युट्यूबला जरी पाहिला तर अनेक साऱ्या मॅचेस लाईव्ह होत आहेत. रात्री देखील आपण अनेक वेळा युट्यूबला जाऊन अनेक मॅचेस पाहत असतो. तिथे काही वेळी 6 बॉलमध्ये 7 होत आहेत. 6 बॉलमध्ये 5 होत आहेत. 6 मध्ये कधी कधी 2ही न होताना पाहिलेले आहेत. हे तर क्रिकेटचा विशेष आहे. काल पनवेलमध्ये असाच एक प्रकार घडला होता जिथे 6 बॉलमध्ये 7 आणि विजय घाणेकरच होते जे प्रसिद्ध आहेत संपूर्ण भागामध्ये आणि सरपंच देखील आहेत ते आणि त्या संघाच्या माध्यमातून त्या धावा झाल्या नव्हत्या आणि स्ट्राईकला पण विजय घाणेकरच होते तिथे. चला 3-4. ओ हो हो रंगणार मॅच रंगणार.
मॅच रंगणार आणि मंडणगड प्रीमियर लीगचं पर्व सावही गाजणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. बेतुने 4 चा पाडा प्रत्येकालाच माहित आहे आणि आता सिच्युएशनही तशाच निर्माण झालेले आहेत. येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 ची गरज. 2 बॉल मध्ये 4. ओहो, फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय आणि त्या ठिकाणी एक चांगला कॅच आहे. तो चांगला कॅच त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. इथे आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. कॅच घेतलेला खेळाडू आपण पाहिलं तर एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र घेत असताना पाहायला मिळाले. थँक्यू मामा. आता थोडस वरती प्रत्येकाला सांभाळण्याची गरज. आता निलेश दामने वरती इतक्या जल्लोषात होती की पडण्याची शक्यता होती, पडले देखील वरती. आणि राज यांनी कॅच घेतला. राजनं कॅच नाही घेतला. नारंगीच्या मैदानावरती अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे. म्हणून म्हटलं ना, अनिकेत महाडिकचं षटक ज्यामध्ये 1 रन 1 विकेट मॅच कसा बदलतो ते पाठीमागच्या 2 ते 3 चेंडूने दाखवून दिलेलं आहे. पाठीमागचे 2 ते 3 चेंडू. कालही सिच्युएशन तशीच होती. शेवटच्या बॉलवरती मॅच गेला होता. तिथेही मोठ्या फटक्याची गरज होती, इथेही मोठ्या फटक्याची गरज आहे. 1 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. चला टाळ्यांचा गजर. शेवटचा बॉल, 4 रनची गरज आणि खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी मात्र हाताळला गेलेला आहे. 1 रन मात्र पाहायला मिळत आहे आणि हा सामना मैदानावरती जिंकलेला आहे. निलेश सह्याद्री 11 आयकॉन अनिकेत महाडिक यांची मेहनत आणि स्वतः निलेशजी दामने खुश असणार आहेत. कशा प्रकारचा मॅच रंगला हे आपण मैदानावरती पाहिलं. 2 गोष्टीची चुकी घडली मैदानावरती. एकतर तुम्ही ज्यावेळी फ्रीट आला त्यावेळी तुम्हाला मोठ्या फटक्याची गरज होती. मोठा फटकाही नाही खेळले, डिफेन्सिव्ह पद्धतीने गेले, तिथे कुठेतरी थोडंसं डगमगले आणि त्याचं कारण स्वतःवरती प्रेशर हे मात्र निर्माण झालं होतं आणि तोच फायदा मैदानावरती होत असताना पाहायला मिळाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्की कोणाला आहे, चर्चा त्याची होणार आहे. या रेसमध्ये 2 खेळाडू होते. एकतर शेवटचा गोलंदाज आपण पाहिला संदेश पण होता, पण संदेशला चेंज करण्यात आलं होतं. त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर खास करून कोण होते, विराज होते. विराज आणि संदेश हे 2 खेळाडू होते त्या शेवटच्या षटकासाठी. पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे ज्याने बॅटिंग करताना एक उत्तुंग षटकार ठोकला. 9 रन त्याने बनवल्या आणि एका षटकामध्ये फक्त 1 रन त्याने पहिल्या षटकामध्ये देऊन विकेट घेणारा खेळाडू अनिकेत महाडिक ठरला या मॅचचा हिरो. अनिकेत महाडिक खाली खाली मंचाच्या खालच्या दिशेने. अनिकेत समोर. नमस्कार. एक मिनिट. अनिकेत महाडिक यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संदेश. चला अनिकेत आपण पण थांबायचं तिथे. अनिकेत आपण पण थांबायचं. संदेश संदेशने तर हा मॅच जिंकवला, परंतु अनिकेत यांची जबाबदारी महत्वाची होती. चेहऱ्यावरती स्माईल संदेश यांच्याही पाहायला मिळत आहेत. निलेशजी धामणे आणि त्यांचं संपूर्ण टीम या ठिकाणी खुश आहेत. थँक्यू मोठेपणा दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा. आणि खऱ्या अर्थानं एक खेळाडू वृत्तीचं मात्र